नमस्कार मित्रांनो, कृषी पंप ग्राहकासाठी मोठा दिलासा। राज्य सरकारच्या माध्यमातून वीज बिलात मोठी सवलत। राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय आज घेण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे वीज बिलात जी सवलत देण्यात आली आहे ग्राहकासाठी, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत या योजनेकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ समजून घ्या। मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2023-24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 लेखाशीर्ष 2810-789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना 1 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना 1 मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना। मित्रांनो, 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2810 व 0992 या लेखा शीर्षकाखाली 80 कोटी इतकी मूळ तरतूद अर्थसंकल्पित आहे। वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी निर्देश दिले आहेत। आता त्यानुसार वित्त विभागाने वाचा क्रमांक 2 येथील नस्तीवर दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने प्रस्थापित केल्यानुसार अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2 व 3 अंतर्गत महावितरण कंपनीला निधी वितरण करण्यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पित निधीपैकी 2810-0992 या लेखा शीर्षकाखाली 31 सहाय्य अनुदाने उद्दिष्ट अंतर्गत 56 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। मित्रांनो, ध्यानात ठेवा, ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना भाग 2 योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी वीज बिलात मोठी सवलत देण्यात आली आहे। जेव्हा तुमचं वीज बिल येईल तेव्हा तुम्हाला ही निधी कट करून तुम्हाला वीज बिल येईल। यामध्ये जे घटक आहेत कोणकोणते आहेत हे समजून घ्या, त्यानंतर परत तुम्हाला कमेंट करण्याची गरज नाही आहे। अनुसूचित जाती घटकाअंतर्गत बघा, अनुसूचित जाती घटकासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे आणि या लाभार्थ्यांना ही निधी मंजूर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत वीज बिलात मोठी सवलत देण्यात आली आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण अनेक दिवसापासून वीज बिलात सवलत मिळत नव्हती लाभार्थ्यांना। आता वीज बिलात सवलत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही निधी मंजूर करण्यात आली आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।